एकदम पौष्टिक आणि घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये ज्वारीच्या पिठापासून धिरडे कसे करायचे ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा काय मस्त अशी जाळी पडलेली आहे। खूप छान असे हे धिरडे होतात, अगदी पौष्टिक होतात आणि झटपट 10 ते 15 मिनिटांमध्ये हे तयार होतात। मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळ सकाळ नाश्त्यासाठी सकाळच्या घाईमध्ये तुम्ही हे पटकन धिरडे ज्वारीच्या पिठापासून करू शकता। नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवण्यासाठी आपण इथं काय काय साहित्य घेतलंय ते बघूया। इथे एक छोटा एकदम बारीक असा चिरून कांदा घेतलाय, टोमॅटो घेतले एक बारीक असं चिरून घेतले, मोठा असेल तर अर्ध घ्या। ढोबळी मिरची घेतलेली आहे अर्धी चिरून, कोथिंबीर घेतली आणि तिखट कमीवाल्या 2 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय, 2 चमचे बारीक रवा घेतलाय आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला। इथे एक भांडं घेतलंय, त्या भांड्यामध्ये आपण इथं पीठ टाकून घेऊया, रवा टाकून घेऊया, मीठ आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। मीठ आणि रवा वगैरे टाकलेलं 1 वाटी पीठ घेतलंय, तर त्यासाठी आपण मोजूनच पाणी टाकायचं आहे बघा ह्याच्यामध्ये। तर 1 वाटी पाणी आपण अगोदर टाकूया। एकदम पाणी टाकू नका, थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं। बघा बरंच घट्ट वाटते, त्याच्यामुळे मी पूर्णपणे 1 वाटी पाणी टाकून घेतलं अगोदर। मिक्स करून घेऊया। बघा एकूण 1.5 वाटी पाणी टाकले। मला कसं घट्ट हवं पाहिजे दाखवते। बघा एकूण 1 वाटी पीठ घेतले आणि 2 वाट्या आपल्याला पाणी लागलेलं आहे। याचं पीठ असं सैलसरच असतं, घावण्यांचं पीठ कसं आपण सैलसर करतो ना त्याच पद्धतीने। तर आता आपण ह्याच्यामध्ये भाज्या टाकून घेऊया। कांदा, टोमॅटो, मिरची, ही ढोबळी मिरची पण बारीक चिरून घेतलेली आहे। आणखीन तुमच्या आवडीनुसार दुसरी भाजी, तुम्हाला कोबी किंवा गाजर वगैरे टाकायचं असलं तरी पण चालतंय। बघा तुमची जी मुलं आवडीनं भाज्या जी खात असतील ना त्या तुम्ही भाज्या टाकू शकता। गाजर सुद्धा तुम्ही एकदम बारीक चिरून किंवा खिसून टाकलं तरी चालतंय। ह्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेऊया बारीक चिरलेली। ही ढोबळी मिरची पण बारीक चिरून घेतलेली आहे। आणखीन तुमच्या आवडीनुसार दुसरी भाजी, तुम्हाला कोबी किंवा गाजर वगैरे टाकायचं असलं तरी पण चालतंय। बघा तुमची जी मुलं आवडीनं भाज्या जी खात असतील ना त्या तुम्ही भाज्या टाकू शकता। गाजर सुद्धा तुम्ही एकदम बारीक चिरून किंवा खिसून टाकलं तरी चालतंय। ह्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेऊया बारीक चिरलेली। बघा कलरफुल आपलं बॅटर तयार झाले, म्हणजे वेगवेगळ्या भाज्या। इथं मी बघा डोसे करायचा तो पॅन असतो, तो पॅन ठेवलाय आणि सगळीकडे आपण अगोदर तेल लावून घेतलंय आणि तवा सुद्धा गरम करायचा आहे। चांगला तवा गरम होऊ द्यायचा। तवा चांगला गरम झालाय, गॅस आपण कमी करायचा आहे आणि बघा आपण हे असं सोडून घ्यायचं कढईने, कढईने टाकायचं। तुम्हाला कडक पाहिजे असेल तर ह्याच्यापेक्षा आणखीन तुम्ही थोडंसं पातळ करू शकता। पीठ थोडंसं करायचं, 1-2 चमचे पीठ पाणी ओतायचं आणि तुम्हाला जर असे मऊसूद जर पाहिजे असतील ना तर तुम्ही आणखीन थोडंसं पीठ जर दाटसर घट्ट ठेवलं तरी चालतं। बघा काय मस्त आपली जाळी पडलेली नाही आहे, अजिबात आपण ह्याच्यामध्ये सोड्याचा वगैरे वापर केलेला नाही। तर टाकून झालं की मग आपण गॅस मोठा करायचा आहे। नंतर गॅस मोठा केला की आपण ह्याच्यावरून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। बघा कढईने पण तेल टाकून घ्यायचं थोडं थोडं। आपलं धिरडं बघा चांगलं भाजलेलं आहे आणि कढईने अगोदर चांगलं असं मोकळं करून घ्यायचं। आता आपण पलटी मारून घेऊया। आपण सगळ्या कड्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत। तेल टाकल्यामुळे आपल्या कडा अलगद अशा मोकळ्या होतात आणि बघा काय मस्त असं आपलं धिरडं झालेलं आहे। हे कसली भारी जाळी पडली आहे ना, मस्त आणि चवीला सुद्धा एकदम छान लागतंय। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि 1 वाटीपासून बघा असे 6 ते 7 धिरडे होतात। बघा खूप छान असं झालेलं आहे हे धिरडं। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।